नमस्कार, स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहे चिक्कूचा घरामध्ये एकदम सोप्या पद्धतीने ज्यूस कसा बनवायचा ते। याला आपण चिक्कू शेक देखील म्हणू शकतो। यासाठी मी घेतलेले आहेत 2 असे चिक्कू आणि हे चांगले पिकलेले आहेत। आता याचा फक्त बिया काढून मधला गरच घ्यायचा आहे। काढताना एक लक्षात गोष्ट ठेवायची की ती म्हणजे यात कोणत्याही प्रकारचा बी पडता कामा नये, नाहीतर याचं काळं फुलपटण चवीला देखील खराब लागतो। त्यामुळे बिया काढूनच हा गर घ्यायचा आहे आणि नंतर हे सालट टाकून द्यायचं आहे। आणखीन अशाच नव्या आणि बऱ्याच रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला रेसिपी प्लेलिस्टमध्ये जाऊन असे आणखीन भरपूर पदार्थ आहेत आणि एकदम सोपे पदार्थ आहेत, त्यांना देखील तुम्ही बघू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करू शकता। अशा पद्धतीने मी पूर्ण 2 चिक्कू फोडून घेतलेले आहेत आणि यातला गर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। मधला जो भाग आहे तो काढून बाजूला टाकलेला आहे, त्याच्यामुळे जिभेला चिकटपणा लागतो, म्हणून बिया काढून हा गर फक्त काढून घ्यायचा आहे। यामध्ये मी 1 तास आधी भिजत ठेवलेले बदाम आणि काजू घेतलेले आहेत। यामध्ये तुम्ही खारीक, खोबरं जे तुम्हाला आवडतं ते ड्रायफ्रूट घेऊ शकता। मनुके देखील घेतले तरी चालतील, पण मनुके आणि अंजीर भिजवूनच घ्यायचं आहे। यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे। तुमच्या आवडीनुसार गोड तुम्ही करू शकता। मी 2 चमचे घेतलेले आहे आणि 1 चमचा वेलची पूड घ्यायची आहे। हा छोटा चमचा आहे, तुम्ही अंदाजे जरी टाकले तरी देखील चालेल। आता मी हे गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही आकडी दूध जरी वापरलं तरी देखील चालेल। सगळ्यात आधी हे थोडं आधी फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध घातल्यानंतर ना व्यवस्थित आपला शेक तयार होईल। आता परत एकदा झाकून हे बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही बर्फाची कढई देखील घालून मिक्सरला फिरवलं तरी देखील चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्यूस थंड करू शकता। आता आपला हा ज्यूस तयार झालेला आहे। एका ग्लासमध्ये हा आपण ओतून घ्यायचा आहे। बघू शकता एकदम घट्टसर झालेला आहे आणि खूप चवीला देखील खूप छान होता। अशा पद्धतीने तुम्ही शेक करून दिला तर मुलांचा असू दे किंवा कोणाचंही वजन वाढीसाठी अतिशय उपयुक्त होईल। आजारी पेशंटला देखील हा ज्यूस एकदम बेस्ट आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। आणखीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा।